स्ट्रेंजर थिंग्सबद्दल एक कमाल गोष्ट आहे की नाही. म्हणजे 80च्या दशकात वाढलेल्या पिढीला तो जितका आपला वाटतो तितकाच तो आजच्या जेनझीला पण भावतो. अगदी. एका पिढीसाठी तो नॉस्टॅल्जिया आहे. सायकलवर फिरणं, वॉकी टॉकीवर बोलणं. बरोबर. आणि दुसऱ्या पिढीसाठी ती एक पूर्णपणे नवीन, एकदम रहस्यमय दुनिया आहे. म्हणजे हा फक्त एक शो नाही, तो एक टाईम मशीनच बनलाय. आज आपण काय करणार आहोत तर फक्त ते मॉन्स्टर्स आणि 80च्या दशकातले संदर्भ जरा बाजूला ठेवूया आणि ह्या कथेच्या जरा मुळाशी जाऊया. म्हणजे यातल्या मानसिक आणि प्रतिकात्मक पातळ्यांचा शोध घेऊया. आपल्याकडे काही मानसशास्त्रीय विश्लेषणं आहेत जी सांगतात की ही कथा फक्त हॉकिन्स शहराची नाही, तर ती आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या एका युद्धाची आहे. हो, आणि खरं तर या शोची खरी ताकदच हीच आहे. तो आपल्याला अशा काही सार्वत्रिक मानवी अनुभवांशी जोडतो ज्याची आपल्याला कदाचित जाणीवही नसते. जसं की आपलं अचेतन मन कसं काम करतं, किंवा बालपण संपून मोठं होण्याची प्रक्रिया किती वेदनादायी असू शकते. या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग यांच्या विचारांचा आधार घेणार आहोत. कारण या शोमधले राक्षस फक्त बाहेर नाहीत, ते आपल्या आतमध्ये पण आहेत. चला तर मग थेट त्या रहस्यमय दुनियेतच प्रवेश करूया. अपसाइड डाऊन. माझ्यासाठी हा भाग नेहमीच एक गूढ राहिला आहे. ते फक्त आपल्या जगाचं एक एव्हिल ट्विन आहे, एक भीतीदायक आरसा, की आपल्या सोर्समध्ये त्याबद्दल काहीतरी अधिक खोल विश्लेषण आहे. हा मुद्दा खूपच भारी आहे. बघा, युंगच्या मते आपल्या प्रत्येकाच्या मनात एक असा हिस्सा असतो जो फक्त आपला नसतो, तो सगळ्या मानवजातीचा असतो. सगळ्या मानवजातीचा? हो. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या काही मूळ कथा, काही मूळ भीती, जसं अंधाराची भीती, अनोळखी गोष्टींची भीती, या सगळ्या तिथे दडलेल्या असतात. यालाच तो सामूहिक अचेतन किंवा कलेक्टिव्ह अनकॉन्शियस म्हणतो. ओके. आता अपसाइड डाऊनकडे बघा. ते काय आहे? आपल्या ओळखीच्या जगाचं एक सडलेलं भयान रूप आहे की नाही? हो, अगदी. जणू काही आपल्या सगळ्यांच्या मनातल्या त्या सामायिक भीतीनीच तिथे राक्षसांचं रूप घेतलंय. अरे वा. म्हणजे ती जागा एक प्रकारे आपल्या सगळ्यांच्या मनातली एक कॉमन नाईटमेअर लँड आहे. अगदी तसंच. आणि म्हणूनच शोमधली मुलं त्या जागेला समजून घेण्यासाठी डंजन्स अँड ड्रॅगन्स या खेळाचा वापर करतात. बरोबर. ते त्याला व्हॅली ऑफ शॅडोज म्हणतात. डेमोगॉर्गॉन, माइंड फ्लेअर ही सगळी नावं त्यांच्या खेळातली आहेत. म्हणजे ते त्या अज्ञात भीतीला एक ओळख देत आहेत. तिला नियंत्रणात आणण्यासाठी स्वतःचा एक नकाशा तयार करतायत. परफेक्ट. हीच तर खरी गंमत आहे. आपण सगळेच आपल्या आतल्या भीतीला समजून घेण्यासाठी कथांचा, मिथकांचा आधार घेतो. हो हो. मुलं जे करतात ते आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या रूपात करत असतो. म्हणजे ज्या गोष्टीला तुम्ही नाव देऊ शकता, तिच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता. बरोबर, तसा एक भास होतो. भीतीवर मात करण्याची ही एक अतिशय सुंदर आणि शक्तिशाली मानसिक प्रक्रिया आहे, जी हा शो आपल्यासमोर प्रत्यक्ष घडून आणतो. ठीक आहे. मग जर अपसाइड डाऊन हे मानसिक जग आहे, तर त्यातले राक्षस जसे की डेमोगॉर्गॉन ते फक्त राक्षस नसून कोणत्या तरी मानसिक गोष्टीचं प्रतीक असले पाहिजेत, बरोबर ना? बरोबर. मग हा डेमोगॉर्गॉन नक्की कशाचं प्रतीक आहे? बरोबर. आणि इथेच कथा अधिक गडद आणि वैयक्तिक होते. आपल्या स्रोतांनुसार डेमोगॉर्गॉनचा संबंध युंगच्या एका शक्तिशाली प्रतिकृतीशी, म्हणजे एका आर्केटाईपशी जोडला जातो, ज्याला डिव्हावरिंग मदर म्हणतात. डिव्हावरिंग मदर म्हणजे अशी आई जिचं प्रेम इतकं उत्कट आणि सर्वव्यापी असतं की ते मुलाला वाढूच देत नाही, त्याला अक्षरशः गिळून टाकतं. एक मिनिट. म्हणजे याचा संबंध थेट जॉयस बायर्स आणि तिचा मुलगा विल यांच्या नात्याशी आहे, कारण तिचं तिच्या मुलांवर प्रचंड प्रेम आहे. हो, पण ते प्रेम कधी कधी अतिसंरक्षणात्मक म्हणजे ओव्हर प्रोटेक्टिव्ह बनतं. ते त्याला गुदमारून टाकू शकतं. त्याच्या नैसर्गिक विकासात एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून वाढण्यात अडथळा आणू शकतं. अच्छा. त्यामुळे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर विलचं अपसाइड डाऊनमध्ये गायब होणं हे प्रतिकात्मकदृष्ट्या आईपासून तिच्या त्या अतिप्रेमाच्या पाशातून नाळ तोडण्यासारखं आहे. त्याला मोठं होण्यासाठी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्या जगाचा सामना करावाच लागतो. वा. आता मला तो सीन आठवतोय जिथे जॉयस विलला शाळेत सोडायला येते आणि त्याला जवळजवळ जबरदस्तीने मिठी मारते. तेव्हा ते खूप प्रेमळ वाटलं होतं, पण तुमच्या विश्लेषणानंतर असं वाटतंय की तेच प्रेम त्याला कसं गुदमरवत असेल याचं ते एक छोटंसं उदाहरण होतं. अगदी. पण आपल्या स्रोतांमध्ये त्या राक्षसाच्या डिझाईनबद्दलही काहीतरी धक्कादायक उल्लेख आहे ना. ते फक्त भीतीदायक दिसावं म्हणून नाहीये म्हणे. हो, आणि इथे निर्मात्यांची हुशारी दिसते. डेमोगॉर्गॉनचं तोंड जेव्हा पूर्ण उघडतं
तेव्हा ते एखाद्या पाकळ्यांसारखं दिसतं. कलाकाराने व्हीनस फ्लायट्रॅप या कीटकभक्षी वनस्पतीपासून प्रेरणा घेतली होती. पण त्याचबरोबर ते तोंड योनीसारखं दिसतं, वल्वा, असेही अनेक विश्लेषकांचं म्हणणं आहे. अरे बापरे, म्हणजे तो राक्षस एकाच वेळी जन्म आणि मृत्यू या दोन्हीचं प्रतीक बनतो. अगदी बरोबर, कारण प्रत्येक प्रतिकृतीला 2 बाजू असतात. डेमोगॉर्गॉन ही एक विनाशकारी शक्ती आहे जी विलला त्याच्या घरापासून, त्याच्या आईपासून तोडते. हो, पण त्याचवेळी ती त्याच्या प्रतिकात्मक पुनर्जन्मासाठी एक उत्प्रेरक म्हणजे एक कॅटलिस्ट म्हणूनही काम करते. त्याला या राक्षसी आईचा सामना करूनच स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करता येते. आणि हेच 11च्या बाबतीतही घडतं, नाही का? अगदी. तिचं अपसाइड डाऊनमधून बाहेर येणं हे त्या योनीसारख्या दिसणाऱ्या पोर्टलमधून होणारा एक पुनर्जन्मच आहे. ती एका तुरुंगातून, एका नियंत्रित जगातून बाहेर पडून खऱ्या जगात प्रवेश करते. म्हणजे ही पात्र अक्षरशः राक्षसांशी लढून मोठी होत आहेत. यामुळे शोचा जो मुख्य विषय आहे, बालपणाचा अंत आणि निरागसतेचा मृत्यू, तो अधिकच प्रभावी वाटू लागतो. ही एक अशी भावना आहे ज्याच्याशी प्रत्येकजण स्वतःला जोडू शकतो. हो, आणि मानसशास्त्र आपल्याला ही भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत करतं. विचार करा, जेव्हा आपण एखादी प्रिय व्यक्ती गमावतो तेव्हा आपल्याला दुःख होतं, आपण रडतो. याला शोक, मॉर्निंग म्हणतात, कारण आपल्याला माहीत असतं की आपण नेमकं काय गमावलं आहे. बरोबर. पण समजा तुमचं बालपणच तुमच्याकडून हिरावून घेतलं गेलं, पण तुम्हाला ते आठवतही नाही. तुम्हाला फक्त एक पोकळी जाणवते, एक नाव नसलेली हानी. याला मानसशास्त्रात मेलॅन्कॉलिया म्हणतात. आणि 11ची सुरुवात याच अवस्थेत होते, नाही का? हो, तिचं बालपण, तिची आई, तिचं नाव, सगळं काही तिच्याकडून हिरावून घेतलं गेलं आहे. पण तिला हे माहीतच नाहीये की तिने काय गमावलं आहे. तिला फक्त एकटेपणा आणि भीती जाणवते. अगदी. तिचा संपूर्ण प्रवास हा त्या अज्ञात हानीला, त्या मेलान्कोलियाला सचेतन पातळीवर आणून त्यावर शोक करण्याबद्दल आहे. तिला मित्र मिळतात, तिला हॉपरच्या रूपात वडील मिळतात, तिला स्वतःचं नाव मिळतं, आणि मग जेव्हा ती या गोष्टी गमावण्याच्या भीतीने लढते तेव्हा ती खऱ्या अर्थाने तिच्या भूतकाळावर प्रक्रिया करत असते, जेणेकरून ती पुढे जाऊ शकेल. आणि इथेच जिम हॉपरची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. तो फक्त एक पोलीस अधिकारी नाही, त्याचा स्वतःचा प्रवास या कथेच्या केंद्रस्थानी आहे. बरोबर. तो सुद्धा स्वतःच्या मुलीच्या, साराच्या मृत्यूच्या दुःखात अडकलेला आहे. तो सुद्धा त्याच मेलन्कोलियाच्या अवस्थेत जगतोय. खरंय, तो स्वतःच्या दुःखाच्या खोल गडद गुहेत अडकलेला आहे, जसं तो नंतर पत्रात म्हणतो. तो जगतोय, पण आतून तो पूर्णपणे खचलेला आहे. 11ला दत्तक घेऊन आणि तिचे वडील बनून त्याला जगण्यासाठी एक नवीन कारण मिळतं, एक नवीन अर्थ सापडतो. पण मग त्यांच्यात संघर्ष का होतो? दुसऱ्या सीझनमध्ये तो तिला अक्षरशः एका केबिनमध्ये बंद करून ठेवतो. कारण त्याला पुन्हा एकदा आपली मुलगी गमावण्याची भीती वाटते. ती भीती इतकी जास्त आहे की तो पुन्हा तेच करतो जे डिवाउरिंग मदर करते, अतिसंरक्षण. अच्छा, म्हणजे तो तिला प्रोटेक्ट करत असतो. हो, पण तो तिला जगापासून, तिच्या मित्रांपासून तोडतो, कारण त्याला वाटतं की असं केल्याने ती सुरक्षित राहील. पण तो हे विसरतो की 11लाही मोठं व्हायचं आहे, तिला तिची स्वतंत्र ओळख हवी आहे. हा संघर्ष म्हणजे 2 तुटलेल्या माणसांच्या एकत्र येऊन स्वतःला बरे करण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे. आणि या सगळ्या प्रवासाचा, या सगळ्या वेदनेचा अर्थ आपल्याला सीझन 3च्या शेवटी हॉपरने 11साठी लिहिलेल्या पत्रात मिळतो. ते पत्र म्हणजे जणू या संपूर्ण शोचं सार आहे. हो, त्यातला तो एक भाग, मला काहीच बदलू द्यायचं नाहीये. मागे वळून वेळ थांबवता आला असता तर बरं झालं असतं, पण मला माहीत आहे की ते शक्य नाही, आणि आयुष्य पुढे जात राहतं. आणि त्यानंतरची ओळ तर या सगळ्या चर्चेचा गाभा आहे. तो लिहितो, पण मला वाटतं जर तू हे सगळं सहन करत असशील तर वेदना होणं चांगलं आहे. याचा अर्थ तू त्या गुहेतून बाहेर आला आहेस. तू त्या गुहेतून बाहेर आला आहेस. हे पत्र म्हणजे या शोचा मुख्य संदेश आहे. मोठं होणं, बदल स्वीकारणं हे वेदनादायी असतं. त्यात काहीतरी गमावण्याची भावना असते, मग ते बालपण असो, निरागसता असो किंवा एखादी प्रिय व्यक्ती. पण ती वेदना जिवंतपणाचं लक्षण आहे, विकासाचं लक्षण आहे. बरोबर. हॉपर स्वतःच्या दुःखाच्या गुहेतून बाहेर आलाय आणि आता तो 11ला सांगतोय की तिनंही बदलांना, त्या वेदनेला स्वीकारायला शिकलं पाहिजे. हो, हे बदल स्वीकारण्याबद्दल आहे, वेदना स्वीकारण्याबद्दल आहे. हा शो आपल्याला हेच सांगतो की राक्षसांपासून पळून जाण्यात काही अर्थ नाही, मग ते बाहेरचे असोत किंवा आतले. त्यांना सामोरंच जावं लागतं. अगदी. खरंच, स्ट्रेंजर थिंग्स हा वरवर दिसतो त्यापेक्षा खूप जास्त आहे. आजच्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर अपसाइड डाऊन
हे आपल्या सामूहिक अचेतन मनाचं एक शक्तिशाली प्रतीक आहे, जिथे आपल्या मनातल्या भीती राक्षसांचं रूप घेतात. बरोबर. आणि डेमोगॉर्गॉन हे फक्त एक भीतीदायक प्राणी नसून मातृत्वाच्या अतिसंरक्षणात्मक आणि गुदमरवून टाकणाऱ्या पैलूचं एक जटिल प्रतीक आहे, ज्याचा सामना करूनच पात्र मोठी होतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शोचा मुख्य विषय बाळपण सोडून पुढे जाण्याच्या आवश्यक वेदनेबद्दल आहे. हो, आणि हॉपरच्या पत्रातून हे स्पष्ट होतं की मोठे होणे हे वेदनादायी असले तरी ते विकासासाठी आवश्यक आहे. या शोची खरी ताकद या आंतरिक, मानसिक संघर्षांना बाह्य आणि वास्तविक बनवण्यात आहे. आपण पात्रांना प्रौढत्वाच्या राक्षसांशी अक्षरशः लढताना पाहतो. आणि म्हणूनच आपण त्यांच्याशी इतके जोडले जातो. आणि ही लढाई दाखवण्यासाठी वापरलेली प्रतिकात्मकता खरंच विचार करायला लावणारी आहे. यावर एक शेवटचा विचार. आपल्या एका स्रोतानुसार या शोमध्ये अंधाराकडे किंवा अपसाईड डाऊनकडे जाण्यासाठी पाण्याचं प्रतीक वापरलं जातं. हो, आठवतंय. बार्बरा स्विमिंग पूलमध्ये नाहीशी होते. अगदी. या उलट त्या अंधाराविरुद्ध लढण्यासाठी प्रकाश किंवा अग्नीचा वापर केला जातो. हॉपरचं पत्र गुहेतून बाहेर येण्याबद्दल बोलते. पण गंमत अशी आहे की अपसाईड डाऊनचं मुख्य प्रवेशद्वार, जे या अंधाराचं मूळ होतं, ते अग्नी आणि ऊर्जेने बनलेले होते. आणि त्याच प्रवेशद्वाराला बंद करताना हॉपर स्वतः त्यात नाहीसा झाला. हो, खरंय. याचा अर्थ असा होतो का की अंधारावर पूर्णपणे विजय मिळवण्यासाठी कधीकधी इतरांसाठी दरवाजा बंद करताना स्वतःला त्या अंधाराचाच एक भाग बनावा लागतो?